सुनीता आणि तिचा नवरा रमेश त्यांच्या संसारात रोज भांडण आणि मारामारी व्हायची. दारूच्या नशेत रमेश सुनीताला अमानुष मारहाण करायचा. या कठीण काळात त्यांच्या शेजारी राहणारा 18 वर्षाचा समीर नेहमी तिच्या मदतीला धावून यायचा. तो रमेशला थांबवून सुनीताला वाचवायचा. रमेश दारूच्या धुंदीत झोपल्यावर सुनीता आणि समीर यांचा संवाद वाढला. समीरच्या मायेने आणि सहानुभूतीने सुनीताच्या मनातील जखमा भरून निघाल्या. हळूहळू त्यांच्यात प्रेमाचं नातं फुललं. रमेश झोपल्यानंतर ते दोघं एकमेकांना भेटायचे, प्रेमाने बोलायचे आणि एकमेकांना आधार द्यायचे. कधी कधी तर एकमेकात संबंध सुद्धा ठेवायचे. त्यांच्या नात्याला समाजाची भीती नव्हती, फक्त एकमेकांवरील निस्सीम प्रेम होतं. एक दिवस त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गपचूप लग्न करून आपलं गाव सोडलं आणि एका नवीन ठिकाणी आपली नवीन दुनिया सुरू केली. जिथे रमेशची मारहाण नव्हती, फक्त सुनीलसाठी समीरचं प्रेम होतं. भलेही समीर वयाने छोटा होता, पण त्याच्याकडे असीम प्रेम होतं.